तर बघा हे जे दोन व्यक्ती एकमेकांना बोलत आहेत तर यांची शूटिंग आपल्याला कशा करायच्या, त्या क्लिप कशा शूट करायच्या त्या आपण बघणार आहोत. तर बघून घ्या. मी 3 क्लिप शूट करणार आहेत. एक लॉंग शॉट, एक ओव्हर द हेड शॉट म्हणजे शोल्डर शॉट आणि दुसरा म्हणजे क्लोजअप शॉट. आता ते कसा शूट करायचं ते बघून घ्या. सर्वात पहिले लॉंग शॉट घ्यायचा. ते म्हणजे काय असतं, कधी पण पहिला जो शॉट असतो तो लॉंग शॉट घ्यायचा, जेणेकरून जे कॅरेक्टर आहेत त्यांचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे आपल्याला. हे बघा हे जे 2 कॅरेक्टर पाठीमागचं इन्व्हायरमेंट कसं आहे, कसं बोलत आहेत, हे पूर्ण कोण कॅरेक्टर त्या पूर्ण इंट्रोडक्शन द्यायचं पहिल्या शॉटमध्ये. आता दुसरा जो शॉट आहे ना ते कधी करायचा, ओव्हर द शोल्डर शूट करायचा आहे. आता समोरचा व्यक्ती या व्यक्तीला बोलतो आहे तर कधी पण आता बघा हा शूट करतो आहे, या व्यक्तीच्या खांद्यावरून समोरच्या माणसाचा चेहरा दिसला पाहिजे, तो माणूस फोकसमध्ये असला पाहिजे आणि तो व्यक्ती या व्यक्तीला बोलतो आहे आणि हा जो व्यक्ती आहे या ग्रीन लाईनच्या आत असला पाहिजे आणि तो जो व्यक्ती आहे या ग्रीन लाईनच्या आत असला पाहिजे. आता बघा हा मी शूट करतो आहे. थोडी होणार आहे आणि कधी पण जेव्हा पण आपण शोल्डर शॉट घ्यायला ना तर तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या आय लेवलला हा कॅमेरा असला पाहिजे. आणि जेव्हा दुसरी क्लिप शूट करतोय, समजा मला या साईडने शोल्डर शॉट घ्यायचा आहे तर कधी पण या साईडने पहिला शॉट घेतला आहे, आता दुसरा या साईडनं न घेता अपोजिट साईडनं घ्यायचं, या साईडनं, या प्रकारे. 2 महिन्यामध्ये थोडी ना तो असा की डायरेक्ट सुपर आहे. हो ना, एक 10-15 कार्यक्रम आणि काय लेवरचं नाव आलं तर मग तेवढ्यासाठी मग काय जरा या प्रकारचं शूट घ्यायचं. समोर या बाजूच्या ग्रीन लाईनच्या आत हा सब्जेक्ट असला पाहिजे समोरचा व्यक्ती. आणि जो तिसरा जो फुटेज आहे ना, मी या व्यक्तीचे एक्सप्रेशन कॅप्चर करणार आहे, जे की क्लोजअप शॉट म्हणतो आपण त्याला. तर जेव्हा पण हा व्यक्ती या व्यक्तीला बोलतोय तर या व्यक्तीचे एक्सप्रेशन कसे आहेत ते आपल्याला दाखवायचे त्या क्लिपमध्ये, स्टोरीमध्ये आपल्याला. तर बघा क्लोजअप शॉटमध्ये हा व्यक्ती थोडासा जवळ आला पाहिजे आपल्या. स्टार्ट. बघा आपण मी 3 क्लिप शूट केल्यात. एक लॉंग शॉट ज्याच्यामध्ये मी कॅरेक्टरचं इन्व्हायरमेंटचं इंट्रोडक्शन दिलं आहे. दुसरा शॉट म्हणजे ओव्हर द शोल्डर शॉट घेतला आहे टॉकिंग हेडमध्ये. ह्या ज्या क्लिप आहेत ही जी शूटिंग मेथड आहे ही कॉमन आहे. आणि जो तिसरा जो शॉट घेतला मी क्लोजअप शॉट घेतला आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचे एक्सप्रेशन आपल्याला दाखवता येईल त्या स्टोरीमध्ये. आणि हे जे मी घेतलेत हे स्टोरीप्रमाणे त्या तुम्ही चेंजेस करू शकता, पण जो कॉमनली यूज होतात मॅक्झिमम टाईमला हे या टाईपचे शॉट शूट होतात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. ओके बॉस.